सुदान देशामध्ये 1993ला दुष्काळ पडला आणि तिथं भूकमारीने लोक मरत होते। एक अमेरिकेचा पत्रकार फोटोग्राफर त्याची सत्य परिस्थिती दाखवण्यासाठी तिथं गेला असता त्यांनी एका मुलीचा आणि गिधाडाचा फोटो काढला। ती मुलगी सरपडत सरपडत जिथं एनजीओ कडे जेवण भेटल तिकडे पाणी भेटल या आशेने ती सरपडत चालत होती आणि चालत असताना तिने बघितलं तिथं यारे ती मुलगी एनजीओ कडच्या जिथं खाण्यापिण्याची व्यवस्था केली तिथं जात आहे। तिथे गेल्यानंतर ती सरपडत 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 चालली होती आणि तेवढ्यात तिच्या मागे एक गिधाड होतं आणि गिधाडाचं एक वैशिष्ट्य असतं की जिवंत प्राण्याचं मांस खात नाही, जिवंत प्राण्यांचं मांस खात नाही, मेलेल्या प्राण्यांचं मांस खाणारा हा गिधाड पक्षी आहे। गिधाड हा ती मुलगी सरकडत सरकडत चालली होती आणि गिधाड पाऊल पाऊल तिच्या माठीमागे चालत होतं, कारण तिच्या मरणाची वाट बघत होतं। मरणाची वाट बघत असताना तेवढ्यात त्या अमेरिकेच्या कर्नल यांनी फोटोग्राफर फोटो काढला आणि तो फोटो इतका प्रसिद्ध झाला की त्याला जगात खूप मोठमोठे बक्षीस मिळाले, लाखो डॉलरचं बक्षीस मिळालं। आणि तो फोटो पाहून रात्रंदिवस तो विचार करत होता की मी किती जगातला मोठा फोटोग्राफर झालो, म्हणून त्यांनी पण माणुसकी मात्र त्यांनी दाखवली नाही। त्याच्या लक्षात आलं की त्याचा स्वागत समारंभ असताना एका मुलांना प्रश्न पडला की अहो फोटो तुम्हीच काढला का? तर तो फोटोग्राफर म्हणला मीच काढलेला आहे। तिथे किती गिधाड होते? तर ते म्हणे एकच गिधाड होता आणि एक मुलगी होती, ती एनजीओ कडे सरपडत सरपडत चालली होती, मी फोटो काढला, प्रसिद्ध झाला। पण एका तडफदार तरुणाने विचारलं, नाही तिथं 2 गिधाड होते म्हणे। नाही म्हणे तिथे एकच गिधाड होतं। तरुण म्हणे नाही 2 तिथे गिधाड होतं, तो पक्षीचा तिच्या मरणाची वाट पाहत होता ते एक गिधाड होतं आणि तुम्ही फोटो काढणारे दुसरे गिधाड होतात। कारण जर त्या गिधाडाच्या ऐवजी तुम्ही जर तिला उचललं असतं आणि एनजीओ मध्ये वाचवलं असतं तर तुम्ही माणुसकीचा धडा दाखवला असता। कारण तुम्ही फोटोग्राफर आहात ठीक आहे, पण फोटो काढल्याच्या नंतर तिला उचललं असतं, एनजीओ मध्ये गेलं असतं, तिचा प्राणही वाचवला असता आणि माणुसकीही तुम्ही जगाला दाखवून दिली असती। माणसाच्या हृदयात माणूस पण असतं हेही बी तुम्ही दाखवून दिलं असतं, परंतु तुमचं वरच्या मनाने बाहेरच्या मनाने काही केलं नाही। आतलं जरी मन म्हटलं असतं तुमचं की तिला न्यावं आणि वाचावं, त्यानंतर त्यांनी फाशी घेतली यावर। त्यामुळं प्रत्येकाने आपला फोटो कुठं अपघात झाला कुठं काही झालं तर फोटो काढण्याच्या ऐवजी त्याला मदत करण्याची माणुसकी दाखवा, या तुम्हाला शुभेच्छा देतो। कारण फोटो अक्षरशः त्या फोटोग्राफरनी आत्महत्या केली, स्वतः आत्महत्या केली की रतन त्याला विचार पडत होता की आपण तिला वाचवलं का नाही।